तर खासदार सुप्रिया सुळे जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आता दाखल झालेले आहेत। मात्र जरांगे पाटील हे आराम करतायत, त्यांची प्रकृती देखील खालावलेली आहे अशी माहिती आपल्या प्रतिनिधींनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। मात्र व्यासपीठावरती जे मराठा समन्वयक उपस्थित आहेत त्या काही मराठा समन्वयकांसोबत खासदार सुप्रिया सुळे चर्चा करतायत। कालच शरद पवारांनी आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका मांडलेली आहे। घटनेमध्ये बदल करता येऊ शकतो आणि आरक्षणाचा प्रश्न निकाली लागू शकतो असं देखील शरद पवारांनी म्हटलेलं आहे। शरद पवारांचा आरक्षणाच्या संदर्भातलं हे अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं विधान आहे खरं तर। आणि त्यानंतर मात्र आता सुप्रिया सुळे या जरांगे पाटलांच्या भेटीसाठी पोहोचलेल्या आहेत आणि आता कशा पद्धतीने जरांगे पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये चर्चा होते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आरक्षणाच्या संदर्भातला मुद्दा हा जो प्रश्न आहे तो सुप्रिया सुळे आता केंद्रामध्ये संसदेमध्ये उपस्थित करणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर सुप्रिया सुळे यांची ही दृश्य देखील आपण पाहतोय। जरांगे पाटलांच्या भेटीसाठी त्या पोहोचलेल्या होत्या, मात्र जरांगे पाटील हे आता आराम करतायत, त्यांची प्रकृती देखील खालावलेली आहे। मात्र तेथील समन्वयकांसोबत त्या चर्चा करतायत। स्वप्नील आपले प्रतिनिधी आत्ताचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। स्वप्नील, शुभम, नक्कीच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या दाखल झालेल्या आहेत जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी। यापूर्वी सुद्धा बघितलं महाविकास आघाडीचे अनेक आमदार नेते सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। दरम्यान महाविकास आघाडीचा पाठिंबा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आहेच, मात्र एकूणच या ठिकाणी सरकार दरबार सुद्धा या विरोधकांकडून जरांगेंच्या प्रश्नांसंदर्भात आढावा घेण्यात येतोय। एकूणच या ठिकाणी विरोधकांची सुद्धा मागणी हीच आहे की लवकरात लवकर आंदोलन जे आहे ते मिटवण्यात यावे, जेणेकरून मुंबई सुस्थितीवरती येईल। आज या ठिकाणी तिसरा दिवस जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आहे। खरं तर जरांगे पाटील यांची तब्येत सुद्धा आता खालावण्यास सुरुवात झालेली आहे, त्यामुळे या संदर्भातील माहिती जी आहे ती सुप्रिया सुळे यांनी घेतलेली आहे। या माहिती जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत सुद्धा देतील आणि यामुळे केंद्रापर्यंत सुद्धा हा विषय जो आहे तो सुप्रिया सुळे यांच्या मार्फत जो आहे तो मांडण्यात येण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते मंडळी सर्व या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। आज तिसऱ्या दिवशी नक्की उपसमितीच्या मार्फत काय आश्वासनं दिली जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र यावरती आता विरोधकांकडून बघितलं तर पाठिंबा हा देण्यात येतोय, मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं अशा प्रकारची मागणी ही विरोधकांची सुद्धा आहे। त्यामुळे नक्कीच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा संध्याकाळपर्यंत या ठिकाणी मुंबईत दाखल होतील आणि आझाद मैदानावरती येण्याची आज शक्यता वर्तवण्यात येते। शुभम, स्वप्नील, आपण पाहतोय सुप्रिया सुळे जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आलेल्या होत्या, मात्र जरांगे पाटील आराम करतायत आणि आता त्या पुन्हा माघारी जात असल्याचं दिसतंय। नक्की शुभम, या ठिकाणी जरांगे पाटील काही वेळापूर्वीच विश्रांती घेतात। सध्या ते झोपले आहेत, त्यामुळे प्रकृती खालावल्यामुळे त्यांना विश्रांतीची गरज आहे। त्या सुप्रिया सुळे आल्यामुळे या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला, मात्र जरांगे पाटील हे आराम करत असल्यामुळे त्यांनी सुप्रिया सुळे यांनी त्या ठिकाणी जाण्याचा एक मार्ग निवडला आणि एकूणच या समन्वयकांसोबत चर्चा सुद्धा केली। पुढील रणनीती असेल किंवा एकूणच पक्षाची भूमिका जी आहे ती जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे असे सुद्धा या ठिकाणी त्यांनी बातचीत केलेली आहे। स्वप्नील, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।